आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला तो तुम्हाला सिलेक्ट करून सिम्पली तो ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे। येतं मग एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले 2-3 अशा बीट असतील 21 पर्यंत। ते तुम्हाला काय करायचं, जिथून आपले बीट चेंज होतील तिथं हा व्हिडिओ आहे तो स्पीड करायचा आहे। पहिली बीट पाहिजे तर कुठे चेंज होते, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होते। तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करू। अशा प्रकारे हा व्हिडिओ तो शेवटच्या बीट मारपर्यंत तो स्प्लिट करून घ्यायचा आहे। स्प्लिट केल्यानंतर हे जे वेगवेगळे भाग होतील व्हिडिओचे त्यामध्ये आपल्या इथून आता फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी हा जो वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं इथं स्क्रोल करायचं आहे। रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा जो ते फोटो इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। तर इथून आपण हा जो फोटो इथून सिम्पली ॲड करू अशा प्रकारे आणि सेम परत दुसऱ्या बीटला तिसऱ्या बीटला अशा प्रकारे करत शेवटच्या बीट मारपर्यंत इथून फोटो ॲड करून घ्यायचा। फोटो ॲड केल्यानंतर इथं मग काय करायचं, सिम्पली ही जी आपली ना 11 सेकंदाची तिथली बीट आहे, म्हणजे सिम्पली 12 सेकंद तिथे यायचं अशा प्रकारे इथे आल्यानंतर इथून बॅक करायचं आणि इथे ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपलं जे दुसरं पेन जिथून ॲड करून घ्यायचं आहे। तर सिम्पली इथून आपण हे जे पेन जिथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे एडिटरचं आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायचं आहे, दुसरं पेन जिथून ॲड करून घ्यायचं जे आपलं पहिलं आहे ते 2 पेन जे तुम्हाला मटेरियलमध्ये आपण दिलेले आहेत अशा प्रकारे आणि ह्याची लेंथ इथपर्यंत न्यायची, म्हणजे 12व्या फोटोपर्यंत, म्हणजे 12व्या बीटपर्यंत। तर मी काय करतो, सर्व फोटो इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतो। तर इथून पाहू शकाल सर्व फोटो बीटनुसार इथून ॲड करून घेतले। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन खाली 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, झूम 1चा इथून स्लाइड करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला सिम्पली इनमधला रॉक वर्टिकल जो फेड आहे इथून स्लाइड करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं रॉक वर्टिकल, त्याच्या पुढच्या पुढं रॉक वर्टिकल, त्याच्या पुढच्या पुढला आणि त्याच्या पुढच्या पुढला। त्याच्यानंतर हा जो आपला 2 सेकंदा तिथला फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला पुन्हा आपल्याला आहे ना इनमधला सिविंग बॉटमचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढे त्या पुढे आपल्या कंबोमधला प्लॅनोमा 1चा इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं लाईन आपल्या कंबोमधला प्लॅनोमा 2चा इफेक्ट स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्या कंबोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्याला आउटमधला रोटेशन क्लोजिंग हा जो फेड आहे स्लाइड करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्याला ना कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्याला ना इनमधलाच स्लिप अँड स्लाइड 2चा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपले कंबोमधला सिम्पली स्लिप अँड स्लाइड 1चा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला कंबोमधलाच सिम्पली स्लाइड अँड वेव्हचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला ना कंबोमधलाच वेव्ह अँड स्लाइडचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्या कंबोमधलाच सिम्पली डिस्टो अँड स्ट्रेचचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्याला इनमधला सिम्पली सिविंग बॉटमचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला आहे ना इनमधलाच क्रिस क्रॉस सेकचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। त्याच्यानंतर सर्व फोटोला इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या इथे यायचं आहे, हा जो आपला आहे ना 5 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे आणि ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ओव्हरलेवरती नाही इफेक्टवरती क्लिक करायचं। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येतो तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जायचं एक नावचं इथून सिलेक्ट करायचं। ह्या जे पिक्चर लेंथ असेल हा जो आपला 5 सेकंदाच्या मागचा फोटो आहे त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल बाय द फायर फ्लेस इथून सिलेक्ट करायचा हा इफेक्ट आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।